सर्व नवीच्या विद्यार्थ्यांचे या भागामध्ये मी स्वागत करतो। आज आपण 9वी गणित भाग 1 मॅथ्स 1 मध्ये चॅप्टर नंबर 3 पॉलिनोमियल्स मराठीमध्ये बहुपदी हा जो आपण व्हिडिओ करणार आहोत ते दोन्ही माध्यमांसाठी असेल, मराठी माध्यम आणि सेमी माध्यम। आज आपण ऑपरेशन ऑन पॉलिनोमियल्स म्हणजेच बहुपदीवरील क्रिया पाहणार आहोत। आता बहुपदीवरील क्रिया म्हटलं की 4 आपण क्रिया करणार आहोत। एक म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन। ज्याप्रमाणे आपण बैजिक राशींवर आपण जशा क्रिया करतो त्याच अगदी क्रिया ह्या बहुपदीवरती करणार आहोत। The methods of addition, subtraction, multiplication and division of polynomials is similar to the operation on algebraic expression। algebraic expression वरती जशा आपण क्रिया करणार आहोत त्याच पद्धतीने आपण या पॉलिनॉमियलवरती क्रिया करणार आहोत, म्हणजे ऑपरेशन करणार आहोत। आता ह्या क्रिया पाहण्यापूर्वी आपण लाईक टर्म्स म्हणजे काय, व्हॉट इज लाईक टर्म्स म्हणजेच काय, स्वरूप पदे। स्वरूप पदे म्हणजेच लाईक टर्म्स ह्या काय आहेत हे पाहूया आपण। बहुपदीमधील स्वरूप पदे म्हणजे काय, जी पद की त्यांच्यामधील व्हेरिएबल म्हणजे चल समान असलं पाहिजे आणि त्यांचा घातांक सुद्धा समान असला पाहिजे, असे जे पद आहेत त्यांना स्वरूप पद म्हणायचे। The terms in which variables are same and their powers also same, then they are like terms. For example, 5 6x square, 5xyz minus 3z square, 2x square, 5x square y square z cube, 3xyz 8 10 z square. There are some terms म्हणजे काही मी इथं एक पदी घेतलेले आहे। आपल्याला जर स्वरूप पद जर बहुपदीमध्ये कळालीच तरच आपल्याला बेरीज वजाबाकी आपल्याला करता येते। आता बघूया आपण काय बघायचं, ज्या पदांमध्ये चल समान आहे त्यांचे घातांक समान आहेत अशी पद शोधायची आणि एकत्रित करायची। आता इथं 5 आहे तर ही स्थिर बहुपद आहे, कॉन्स्टंट पॉलिनॉमियल 5। त्यानंतर कॉन्स्टंट पॉलिनॉमियल कुठे आहे, इथं आहे 8। 6x square 6x square। आता x स्क्वेअर फक्त टर्म असलेली, x स्क्वेअर फक्त असलेली कुठे आहे तर तो x स्क्वेअर आहे। फक्त आपल्याला काय करायचं आहे, चल आणि त्यांचा घातांक सारखा असला पाहिजे। आता व्हेरिएबल इथे x स्क्वेअर आहे, इथं सुद्धा x स्क्वेअर आहे, म्हणजे ह्या दोन टर्म समान आहेत, 2x स्क्वेअर। त्यानंतर 5xyz 5xyz बघा x y z असलेली कुठे आहे, x y z यांच्या पॉवर सुद्धा x ची पॉवर 1 y ची 1 z ची 1, x ची 1 y ची 1 z ची 1, म्हणजे ह्या दोन ज्या आहेत त्या लाईक टर्म्स आहेत, म्हणजेच काय स्वरूप पद आहेत। मी इथं लिहितो 3xyz। त्यानंतर -3z स्क्वेअर। आता z स्क्वेअर असलेलं पद बघा कुठे आहे, फक्त z स्क्वेअर येत आहे पण
10z², 10z², हे लाईक टर्म झाले. त्यानंतर 2x² झालाय. आता हे पहा 5x²y² z³. आता 3 पद 3 व्हेरिएबल्स यामध्ये सुद्धा आहेत, मात्र त्यांचे जे पॉवर्स आहेत म्हणजे घातांक जे आहेत ते डिफरंट आहेत. चल जरी सारखे असतील पण घातांक त्यांचे कसे आहेत, डिफरंट आहेत. त्यामुळं हे दोन टर्म जे आहेत हे लाईक टर्म होणार नाही. कंडिशन एक लक्षात ठेवायची, ज्या टर्म मध्ये व्हेरिएबल सेम आणि घातांक पण सेम असतील तरच त्यांना लाईक टर्म म्हणायचे. म्हणजे हे एकच असेल तुम्हाला इथं. त्यानंतर 3xyz आलेलं आहे, इथं 8 आलेलं आहे, 10z² आलेलं. तर अशा रीतीने आपण हा एक ग्रुप केला, हा एक केला, हा एक केला, हा एक केला, हा एक केला. आता या टर्म मध्ये बघा ह्या सगळ्या लाईक टर्म्स मिळाले. 5 8 ही लाईक आहे म्हणजे सर्व पद आहेत. 6x² 2x² ही सर्व पद आहेत. ह्या ठिकाणी 5xyz 3xyz ही सर्व पद आहेत. त्यानंतर वजा 3z² 10z² हे सुद्धा सर्व पद आहेत, लाईक टर्म्स आहेत. आणि ही एकच असल्यामुळं हे असेच लिहिलेले आहे. अशा पद्धतीने आपल्याला बहुपदीमधील लाईक टर्म्स म्हणजे सर्व पद आपल्याला शोधता आली पाहिजेत. आता एवढं सर्व पद आपण शोधली तर मग त्यांचे बेरीज वजाबाकी हे आपल्याला करता येते. आता उदाहरणार्थ पहा, आपण हे लाईक टर्म्स आहेत दोन. आता ह्यांची बेरीज आपण करूया. आपण बघा 5 + 8 किती आली 13. आता इथं पहा, इथं सुद्धा यांची बेरीज करूया आपण. 6x² आणि 2x² हे दोन्ही लाईक टर्म्स आहेत. मग ह्यांची सम करत असताना काय करायचं, त्यांचे कोएफिशियंटचे सम करायचे. आता इथं 6 आहे, इथं 2 आहे. 6 + 2 8. 8 काय तिथं x². म्हणजे या लाईक टर्मचे आपण ह्या पद्धतीनं बेरीज करू शकतो. आता इथं आपण ऍडिशन घेऊया. 5xyz + 3xyz. इथं सुद्धा बघा xyz इथे किती आहे 3 आहे, इथे किती आहे 5. मग त्यांच्या कोएफिशियंटचे काय करायचं, ऍडिशन करायचं. 5 + 3 8 8xyz. आता या ठिकाणी सबट्रॅक्शन करूया. इक्वल टू, आता इथं जो लाईक टर्म आहे -3z² आणि -10z². आता या ठिकाणी साइन इक्वल आहे, समान चिन्ह. बेरीज करायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. बघा 10 आणि 3 13 z² झाले. आता मोठ्या संख्येचं मायनस आहे म्हणजे -13z² इक्वल टू, म्हणजे ह्यांचे ऍडिशन किती आले -13z² आले. हे तर आहेच त्याच्यामध्ये. अशा पद्धतीनं आपल्याला लाईक टर्मचे काय करता येते, ऍडिशन या पद्धतीनं करता येते. मग आता चला आपण बघूया, आपण ऍडिशन ऑफ पॉलिनॉमियल्स म्हणजे बहुपदींची बेरीज बघूया. ऍडिशन ऑफ पॉलिनॉमियल्स. बहुपदींची बेरीज. एक उदाहरण घेऊया आपण. add 3m² + 5m n²
minus 7 mn and 2m square n minus mn square plus mn. बघा आता या ठिकाणी दोन पॉलिनॉमियल दिलेले आहेत. ऍड म्हणजे बेरीज करा. कोणाचे? ह्या पॉलिनॉमियलचे आणि या पॉलिनॉमियलचे. ह्या दोन पॉलिनॉमियलचे आपल्याला काय करायचे? बेरीज करायचे. तर या दोन्ही पद्धतीने आपल्याला बेरीज करता येते. उभी पद्धत म्हणजे व्हर्टिकल मेथड अँड लिनियर मेथड म्हणजे रेषीय पद्धत. तर आपण इथं रेषीय पद्धत आपल्याला इथं सोपी जाणार आहे. रेषीय पद्धतीने करूया. दोन्ही पद्धतीने केलं चालतं पण आपण इथं रेषीय पद्धत बघू. आन्सर 3m square n plus 5m n square minus 7mn. ही एक आपण पहिली बहुपदी घेऊया. आता त्यात मध्ये ही बहुपदी मिळवायची आहे. ऍड सेकंड पॉलिनॉमियल 2m square n minus mn square plus mn. आता याच्यामध्ये हे ऍड करायचे आपण. अशा दोन कंसामध्ये ती पहिल्यांदा लिहून घेऊया म्हणजे आपण चुकणार नाही. पुढं पुढं आपल्याला डायरेक्ट हा कंस नाही तर चालतो. डायरेक्ट ऍड केलं तरी चालतं. आता काय करूया आपण? सॉल्व दिस ब्रॅकेट म्हणजे कंस सोडून घेऊया. आता ह्या कंसाबाहेर इथं प्लस साइन आहे. मग या ठिकाणी प्रत्येक टर्मचं साइन बदलणार नाही. कंस बाजूला निघतो. जसं 3m square n plus 5mn square minus 7mn. आता या ठिकाणी बघा हे कंसाबाहेर प्लस साइन आहे म्हणजे प्लस 1 असतं इथं. प्लस न जर प्रत्येक साइनला जर आपण मल्टिप्लाय केलं तर आतील जे साइन असतात तेच येतात. जसं बघा प्लस इंटू प्लस 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 इंटू मायनस मायनस प्लस इंटू प्लस प्लस. हे रूल्स जे आहेत साइनचे हे आपल्याला ठाऊक पाहिजे. मग चूक होणार नाही. मग आहे तसे साइन येतील इथं. प्लस इंटू प्लस प्लस 2m square n प्लस इंटू मायनस मायनस mn square प्लस इंटू प्लस प्लस mn. एक सर्वसाधारण आपण नियम काय करतो? बाबा कंसाबाहेर जर अधिक चिन्ह असेल तर कंसातील फरक चिन्ह बदलत नाही. मग ते आहे तसेच आपण लिहितो. याला अधिक आहे हे अधिक लिहितो. पण ऍक्च्युअली जर पाहिलं तर या कंसाबाहेर इथं प्लस 1 असतो. इथं 1 असतो. आपण लिहिण्याची प्रथा नाही पण इथं 1 असतो. मग प्लस 1 आपण मल्टिप्लाय करत जातो आणि मग साइनच्या नियमानुसार आपल्याला हे मिळतं. आता पुढच्या पायरीला काय करायचं आपल्याला? रिअरेंज द लाईक टर्म्स म्हणजेच काय आपण स्वरूप पद आपण एकत्रित आणूया. कसे पहा. आता हे पहिलं 3m square n 3m square n. आता m square n असलेलं कुठं आहे बघा शोधा. इथं mn square आहे. m square n इथं आहे पहा. म्हणजे हे दोन जे पद आहेत ती काय स्वरूप आहेत. का स्वरूप आहेत? की त्यांच्यातील चल समान आहेत आणि त्यांचे घातांक पण समान आहेत पहा. दे आर लाईक टर्म्स बिकॉज variables are the same and their powers also same. Therefore, they are like terms. Arrange the like terms. Plus 2m square n असे जवळ आले आपण. नंतर दुसरी टर्म इथं प्लस 5mn square. आता mn square वाली बघा. mn square वाली इथं आहे. mn square मायनस mn square. हे मान. आता mn थर्ड नंबर काय? mn मायनस 7mn मायनस 7mn आणि इथं प्लस mn प्लस m. आता इथं पहा ही ह्या दोन लाईक टर्म आल्या. ह्या दोन आल्या आणि ह्या दोन आल्या. आता यांची काय करूया?
लाईक टर्म आहे, तुमचे सर्व पद आले, त्यांचे ऍडिशन करायचे. आता ऍडिशन करायचे म्हणजे काय, त्यांच्या कोएफिशियंटचे ऍडिशन करायचे. आता पहा 3 + 2 5 काय m स्क्वेअर n किती झाले 5 झाले. आता इथं पहा +5 इथं -1 आहे. 5 - 1 4 +4 mn स्क्वेअर. 5 - 1 4 mn स्क्वेअर मिळतो. जर चिन्ह भिन्न असतील वजाबाकी करा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या साधारण. आता इथं पहा -7mn + mn इथं सुद्धा साइन डिफरंट आहे, भिन्न चिन्ह, भिन्न वजा करा. 7तून 1 गेला 6 राहिले, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, -6 mn. आता या ठिकाणी बघा हे तर झालं उत्तर, म्हणजे ह्या दोन बहुपदींची बेरीज, ऍडिशन ऑफ दिस पॉलिनॉमियल्स. राइट these two polynomials in bracket, addition sign, with addition sign solve the brackets, we get plus sign here, therefore all remains original signs of each term, plus 3 m square n plus mn square minus 7mn plus here plus into plus 2 m square n plus into minus mn square plus into plus mn. Collect the like terms. सर्व पद जवळ आणा. मग सर्व पदासाठी काय बघायचं आहे, चल आणि त्यांचे घातांक समान असले तर ते सर्व पद म्हणजे लाईक टर्म्स असतात. मग 3m स्क्वेअर n इथं 2m स्क्वेअर n हे जवळ येते, 5mn स्क्वेअर -7mn स्क्वेअर हे जवळ येते, -7mn + mn हे जवळ येते. ऍड देन 3 + 2 5m स्क्वेअर n 5 - 1 4mn स्क्वेअर -7mn + 1mn -6mn इज इट्स आन्सर. तर या पद्धतीने आपल्याला ऍडिशन करता येते बहुपदींची, कोणतेही बहुपदी असू द्या. बघा त्या सर्व पद जवळ आणायची, त्यांचे ऍडिशन करून टाकायचे. आता आपण सबट्रॅक्शन बघूया. सबट्रॅक्शन ऑफ पॉलिनॉमियल्स. बहुपदींची वजाबाकी. बहुपदींचे वजाबाकी. आता साधा आहे पहा, समजा आपण 3x घेतलं आणि इथं 2x घेतलं आणि तुम्हाला सांगितलं सबट्रॅक्ट 2x फ्रॉम 3x, म्हणजे 3x मधून 2x मायनस करा, ह्या बहुपदींची वजाबाकी करा. सबट्रॅक्ट सेकंड पॉलिनॉमियल फ्रॉम द फर्स्ट. मग आपण काय करणार आहोत, 3x हे प्लस साइन आहे तर -2x, 3x - 2x x, this subtraction is x. Subtract. दूसरा एग्जांपल घेऊया आपण. Subtract 5a square - 2a from 7a square plus 5a plus 6. म्हणजेच काय, 7a वर्ग अधिक 5a अधिक 6 मधून
5a² मायनस 2a वजा करा, असं उदाहरण येईल. आपण नीट पाहूया. सबट्रॅक्ट द सेकंड पॉलिनॉमियल फ्रॉम द फर्स्ट. आणि काही वेळा सबट्रॅक्ट द फर्स्ट पॉलिनॉमियल फ्रॉम सेकंड असं पण येतं. मग अशा वेळा आपण लक्ष देऊन त्या ठिकाणी कोणती बहुपदी कोणत्या बहुपदीतून वजा करायचे हे आपण पाहिलं पाहिजे. आन्सर आता पहा. सबट्रॅक्ट दिस पॉलिनॉमियल फ्रॉम दिस पॉलिनॉमियल. 7a² प्लस 5a प्लस 6 ब्रॅकेट मध्ये ठेवूया आपण. सबट्रॅक्ट करायचे आहे म्हणजे मायनस इन सेकंड ब्रॅकेट. जे बहुपदी आपल्याला वजा करायचे ते आपण ब्रॅकेट मध्ये लिहूया. 5a² मायनस 2a. हिच्यातून ही बहुपदी मायनस करायची. मग अशी पहिली स्टेप झाली. इक्वल टू. आता ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया आपण. ह्या ब्रॅकेटच्या बाहेर प्लस साइन आहे म्हणजे आतील साइन सेम राहणार प्रत्येक टर्मची. मग इथं प्लस आहे म्हणजे 7a² जसं तसं प्लस 5a प्लस 6. आता याच्या बाहेर बघा मायनस साइन आहे. मायनस असेल तर चिन्हाचा नियम काय असतो, तर आतील चिन्ह बदलतात. का बदलतात, तर मायनस इंटू इथं प्लस मायनस होतं, मायनस इंटू मायनस इथं प्लस होतं. साइन चेंज होतील. मायनस इंटू प्लस मायनस 5a² मायनस इंटू मायनस प्लस 2a. ह्यामध्ये काळजी घ्यायला लागते. लक्षात ठेवा चिन्ह फार धोकादायक असतात. ते जर आपण थोडस चुकलो तर पूर्ण गणित पुढचं चुकतं. पहा आणि स्टेप वाईज मार्क असतात तुम्हाला. ह्या पहिल्या पायरीला ह्या पायरीला. आता इथं ब्रॅकेट करून आपण सॉल्व्ह करून घेतलं तर त्या पायरी महत्वाची असते म्हणून तिला मार्क असतो. त्यावेळेला इथं पण असतो. पहा आपल्याला कळलं पाहिजे कोणत्या बहुपदीने कोणती बहुपदी वजा केली पाहिजे. तो बरोबर करतो का विद्यार्थी हे पण पाहिलं जातं. पण ही पण पायरी महत्वाची आहे. त्यानंतर ब्रॅकेट सॉल्व्ह केलेली महत्वाची. आता आपण तिसरी पायरी काय करायची, आपल्याला लाईक टर्म जवळ आणायचे. कलेक्ट दी लाईक टर्म्स म्हणजे सर्व पद जवळ आणायचं. 7a² आहे. मग a² वाला कुठं आहे, येत आहे. पहा म्हणजे हे आणि हे दोन्ही सर्व पद आहेत. म्हणजे चिन्ह असेल उचलायचं त्या जवळ आणून ठेवायचं. 5a². इथं 5a² झाले. आता प्लस 5a. 5a. आता 5a वाला आता इथं 2a वाला. बघा हे दोन्ही सर्व पद आहेत कारण इथे एकच चल आहे आणि घातांक सुद्धा यांचा एकच आहे. म्हणून 5a प्लस 2a 5 अधिक 2a राहिलं. फक्त इथं प्लस 6 तसंच राहील. ह्याला काय दुसऱ्या जोडीला लाईक दुसरी टर्म नाही एकटीच आहे बहुपदी म्हणून तसं लिहिलं आपण. आता काय करूया आपण त्यांची ऍडिशन करून घेऊया. 7a² मायनस 5a². 7 मधून 5 गेले 2 राहिले म्हणजे 2a² आले. इथं प्लस 5 प्लस 2 प्लस 7 झाले. प्लस 7a आणि प्लस 6 आणि हे त्याचं झालं आन्सर. अशा पद्धतीने बहुपदींची वजाबाकी करणं हे अतिशय आपल्याला सोपं जातं. या पद्धतीने आपण बरेचसे उदाहरणं तुम्ही करू शकता बहुपदींची वजाबाकी. आता बहुपदींचा आपण गुणाकार बघूया. बहुपदींचा गुणाकार म्हणजेच मल्टिप्लिकेशन ऑफ पॉलिनॉमियल्स. मल्टिप्लिकेशन ऑफ पॉलिनॉमियल्स. बहुपदींचा गुणाकार. आपण स्थिर बहुपदी घेतल्या. उदाहरणार्थ 5 इंटू
6 ह्या दोघांचा गुणाकार करायला सांगितलं आपल्याला. मग लिनियर मेथड मध्ये बघा, लिनियर म्हणजे रेषीय, एका रेषेमध्ये गुणाकार आपण मांडतो. 5 into 6 30. हेच आपण 5 into 6 व्हर्टिकल मेथड म्हणजे उभ्या पद्धतीने आपण करतो. 6 पंचे 30. आता ह्याच्यामध्ये पहा, हा गुण्य, गुणक आणि गुणाकार, गुण्य, गुणक आणि गुणाकार हे लक्षात ठेवले पाहिजे. आता प्रथम आपण काय करूया, एकपदी घेऊया आपण. उदाहरणार्थ 2x into 5x असं घेऊया आपण. इक्वल टू ह्यांचा प्रोडक्ट करायचा आपल्याला. तर ह्याचा कोएफिशियंटचा प्रोडक्ट करायचा अगोदर. 2 into 5 10. आता x into x लॉ ऑफ इंडक्शन नुसार a raised to m into a raised to n असेल, म्हणजे बेस सेम असेल, पाया समान असेल, घातांकाची आपण बेरीज करतो, म्हणजे a चा घातांक m अधिक n असा होतो. मग या नियमानुसार x चा घातांक 1 अधिक x चा घातांक 1 म्हणजे x चा घातांक 1 गुणिले x चा घातांक 1 बरोबर x चा घातांक 1 अधिक 1 म्हणजेच किती येतं, x वर्ग येतो. म्हणून x into x x स्क्वेअर झाला, x वर्ग. म्हणजे ह्या दोन एकपदींचा गुणाकार आपल्याला झाला 10x स्क्वेअर म्हणजे 10x वर्ग. म्हणजे तुम्हाला घातांकाचे नियम, लॉज ऑफ इंडायसेस तुम्हाला ठाऊक पाहिजे सगळे, जसे a raised to 0 equal to 1 आहे, परत a raised to m upon a raised to n equal to a raised to m minus n हे ठाऊक पाहिजे आपल्याला. किंवा a raised to r असेल तर 1 upon a raised to minus r होतो. a raised to 0 असेल तर त्याचं व्हॅल्यू 1 असते. हे जे लॉज ऑफ इंडायसिस आहे हे तुम्हाला ठाऊक पाहिजे, तेव्हा आपल्याला गुणाकार वगैरे करता येते, ते लक्षात ठेवा. आता या ठिकाणी बघा, थोडासा मोठा गुणाकार घेऊया आपण. मल्टिप्लाय m स्क्वेअर minus 5 into m cube plus 2m minus 2. जे गुणाकार करा, गुणाकार करा. m वर्ग वजा 5 गुणिले m वर्ग m घन अधिक 2m वजा 2. एक लक्षात ठेवायचं आहे, पहा तुम्ही हे कंसात लिहायचं आहे आणि मध्ये गुणिले साइन लिहायचं आहे. जर तुम्ही असं लिहिलं, काही मुलं असं लिहितात m वर्ग वजा 5 गुणिले m घन अधिक 2m वजा 2 असं लिहितात आणि सांगतात काय, हे एक बहुपदी आणि हे एक बहुपदी यांचा गुणाकारचं चिन्ह इथं आहे. पण हे लिहिणं रॉंग आहे. का रॉंग आहे बघा, ह्या ठिकाणी जे गुणले चिन्ह काय दाखवतं, ह्या दोन कंसांचा गुणाकार आहे, दोन कंसातील बहुपदींचा गुणाकार आहे. आणि इथं हा जो गुणाकार येतो फक्त ह्या दोघांचा गुणाकार येतो. म्हणून असं लिहायचं नाही, ते कंसातच लिहिलं पाहिजे. आता याच्यामध्ये बघा, याने याला गुणायचं आपण आन्सर मध्ये लिहूया किंवा सोल्युशन म्हणूया आपण. m स्क्वेअर मायनस 5 इंटू m क्यूब प्लस 2m मायनस 2. आता याचा गुणाकार करण्यासाठी काय करायचं, हा मल्टिप्लायर आणि हा मल्टिप्लिकंड म्हणतो आपण. गुणाकार कसाही असतो, समजा 5 असेल आणि इथं
2 असेल तो हा मल्टिप्लायर येत आहे आणि मल्टिप्लिकंड येत आहे, म्हणजे हा गुण्य आहे आणि हा गुणाकार आहे, आणि इथं येणार आहे 10 तो गुणाकार येणार आहे, हे लक्षात ठेवायचं. मल्टिप्लिकंड, इथं मल्टिप्लायर आणि इथं प्रॉडक्ट, म्हणजे इथं जो प्रॉडक्ट येईल तो खाली असणार आहे. मग काय करूया आता यांचा मल्टिप्लाय करण्यासाठी ह्यातील ईच टर्म ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. ह्यातील प्रत्येक पदानं ह्या दुसऱ्या कंसातील प्रत्येक पदाला गुणायचं आहे. मग आपण असं लिहूया m स्क्वेअर इन ब्रॅकेट m क्यूब प्लस 2m मायनस 2. परत दुसरं पद काय -5 -5 इन ब्रॅकेट m क्यूब प्लस 2m मायनस 2 इक्वल टू. बघा आता काय केलं आपण, m स्क्वेअर ह्या पहिल्या ब्रॅकेट मध्ये पहिल्या पदांना ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, ह्या रूपात लिहिलं, परत -5 ने या रूपात लिहिलं. आता प्रत्यक्ष मल्टिप्लिकेशन करूया आपण. जसं बघा आता m इंटू m क्यूब, मगाच्या नियमानुसार m स्क्वेअर इंटू m क्यूब, इथे काय येईल, बेस सेम आहे m, तर ह्या दोघांचे ऍडिशन करायचे आपल्याला, म्हणजेच काय m⁵ झालं. म्हणून या ठिकाणी m स्क्वेअर इंटू m क्यूब m⁵. आता प्लस, इथं प्लस साइन आहे, आतील साइन तेच राहतात, प्लस m स्क्वेअर इंटू 2m, आता ह्याचा कोएफिशियंट 1 आहे आणि ह्याचा 2 आहे, 2 इंटू 1 2, m स्क्वेअर इंटू m क्यूब, इथं प्लस 1 इंटू -2 -2 m स्क्वेअर. हा m स्क्वेअर ने आपण याला मल्टिप्लाय करून घेतलं. आता याला करून घेऊया -5 न. आता मायनस असल्यानंतर बाहेर कंसाच्या बाहेर मायनस साइन असेल तर आतील साइन्स चेंज होतात, ते आपण लिहायचे. आता मायनस इंटू हे तर प्लस मायनस येईल, हे प्लस मायनस होईल, -5m क्यूब मायनस इंटू प्लस -10m 5 इंटू 2 10m मायनस इंटू मायनस प्लस 5 गुणे 10. आता या ठिकाणी बघा साइन जर विचार केला, मायनस साइन असे आधी सगळ्यांचे चिन्ह बदलतात बघा. या ठिकाणी बघा ह्याचं बदललं वजा झालं, ह्याचं बदललं वजा झालं, ह्याचं बदललं अधिक झालं. आता यानंतरची पायरी जी आहे ती काय, लाईक टर्म्स अरेंज करायचे, म्हणजे सर्व पद आपण जवळ आणूया. आता m⁵, आता ह्याला स्वरूप असलेलं कुठलं, m⁵ असलेलं कुठलंच नाही, ते एक राहील, प्लस 2m क्यूब आहे. आता m क्यूब असली तर मग कुठं येत आहे पहा, तिला जवळ -5m क्यूब. नंतर -2m स्क्वेअर आहे, -2m स्क्वेअर, m स्क्वेअर असलेलं आहे का, नाही, एकच आहे, तसेच ठेवा, हे आलेले एक. आता हे -10m त्याला जोडलं नाही, तसंच लिहा, -10m आणि +10 इक्वल टू. बघा हे सर्व पद आपण जोड आणली, 2m क्यूब -5m क्यूब -2m स्क्वेअर, नंतर -10m आणि +10, म्हणजे या ठिकाणी फक्त लाईक टर्म आले. m⁵ तसंच येईल. आता यांचे ऍडिशन करायचे लाईक टर्मचे, +2 -5. आता ऍडिशन करण्यामध्ये साइन ओरिजिनल घ्यायचे, चेंज करायचे नाहीत ऍडिशन मध्ये, प्लस आणि इथं मायनस तसे ठेवायचं आपल्याला. मग ह्यांचं काय सबस्ट्रॅक्शन झालं प्रत्यक्ष, म्हणजे ऍडिशन जी झाली, ऍडिशन काय होईल, -3m क्यूब होईल, अशी -3m क्यूब. तिथं -2m स्क्वेअर -10m आणि +10 आहे, तसं राहील. आता बघा यांची ऍडिशन झाली, ऍडिशन इथे केली -3m स्क्वेअर, म्हणजे हे आलं आपलं प्रोडक्ट आला प्रोडक्ट. आता जर आपण विचार केला, आपण कोटींचा विचार केला, डिग्री. आता हा गुण जिथं आहे तो गुण्य, हा गुणक आहे समजा. तर या ठिकाणी बघा ह्याची डिग्री किती आहे 2, ह्याची डिग्री किती आहे 3 आणि ह्याची डिग्री किती आलेली आहे आन्सरची 5. गुणाकारामध्ये दोन बहुपदीचा गुणाकारामध्ये जो गुणाकार येतो त्याची डिग्री असते, ती डिग्री गुणण्याची डिग्री आणि
गुणकाची डिग्री ह्यांच्या बेरजे इतका असतो. म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहिता येईल बघा, गुणाकार बहुपदीची कोटी बरोबर गुण्य बहुपदीची कोटी अधिक गुणक बहुपदीची कोटी. बघा गुणाकार बहुपदी इथं आलेले आहे, तिची कोटी 5 आहे आणि गुण्य बहुपदीची कोटी किती आहे 2 आणि गुणक किती आहे 3. 3 आणि 2 5. तर या पद्धतीने आपले येते पाठ. डिग्री ऑफ प्रोडक्ट आपल्याला जर इंग्रजीमध्ये लिहायचं असेल तर डिग्री ऑफ प्रोडक्ट इक्वल टू डिग्री ऑफ मल्टीप्लिकंट प्लस डिग्री ऑफ मल्टीप्लायर. तर या पद्धतीने आपल्याला इथं सुद्धा बघा 5 इथं 2 इथं 3 या पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवायचं होतं तुम्हाला. जसं पहा एखाद्या वेळा एमसीक्यू मध्ये पण विचारतात 5 m⁵ into 7 m⁶. What is the degree of product? What is the degree of product? आता ऍक्च्युअली प्रोडक्ट झालं बघा इथं. आता तुम्हाला ह्या रूल नुसार काय करणार, डिग्री ऑफ प्रोडक्ट तुम्हाला शोधायचे आहे. डिग्री ऑफ मल्टिप्लिकंट किती आहे 5 प्लस मल्टीप्लायर किती आहे डिग्री ऑफ मल्टीप्लायर 6 किती यायला पाहिजे 11 यायला पाहिजे. बघा आपण 11 येते का. 7 into 5 35 m⁵ into m⁶ म्हणजे लॉ ऑफ इनव्हर्शन 7 5 11 झाले m⁻11 म्हणजे या ठिकाणी डिग्री किती आली 11. तर अशा पद्धतीने आपल्याला बहुपदींची बेरीज वजाबाकी आणि गुणाकार आपल्याला या पद्धतीने करता येतो. आपण प्रॅक्टिस सेट मध्ये पण त्यातले एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत. आता पुढे आपल्याला आहे डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स म्हणजेच बहुपदींचा भागाकार. आता पुस्तकामध्ये तुम्हाला एकूण 3 पद्धतीने भागाकार करायचा आहे. त्यामध्ये एक आहे व्हर्टिकल मेथड जी आपण नेहमी करतो ती उभी पद्धत म्हणतो आपण. दुसरी आहे लिनियर मेथड रेषीय पद्धती. आता लिनियर मेथड तुम्हाला आहे अभ्यासासाठी पण यावर्षी तो परीक्षेतून भाग काढलेला आहे. ते मेथड वगळलेले आहे जे लिनियर मेथड तुम्हाला येणार नाही. आणि तिसरी जी आहे ती संश्लेषक भागाकार मेथड म्हणजे सिंथेटिक डिव्हिजन मेथड ऑफ पॉलिनॉमियल्स ते पाहिजे. म्हणजे आपल्याला 2 मेथड्स यामध्ये शिकायचे. एक म्हणजे व्हर्टिकल मेथड आणि दुसरी मध्ये सिंथेटिक डिव्हिजन मेथड. तर हे जे 2 मेथड्स आहेत आपण पुढील भागामध्ये घेणार आहोत. धन्यवाद.